Hello, hello. This is the My Artifact episode number 2166 67. आजची तारीख आहे 1 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 10:30, म्हणजे 22:37. Today's temperature is 19 degrees Celsius, so it's pretty cold. मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिलो, त्याच्या अदर साइडला कोणी ऐकत आहे का यार? आय डोंट नो, बट समज जर तुला काही ना काहीतरी मेसेज द्यायचा असेल त्या अदर साइडला, जे लोक आहे किंवा जे व्यक्ती आहे किंवा तू स्वतः आहे, जे तू हे राईट नाव ऐकून राहिला आहे, त्यासाठी काय मेसेज देशील तू आता? वेल ऍक्च्युली हा जो मेसेज आहे ना, हे जे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे, हे मेसेजेस, हे रेकॉर्ड्स हे फ्युचर साठी आहे. ओके, तर जेव्हा मी हे आर्टिफॅक्ट एपिसोड जेव्हा मी ऐकेल, तेव्हा मी पास्ट बद्दल गोष्टी जाणून घेईल की माझ्यासोबत काय झाल्या होत्या, म्हणजे आता माझ्यासोबत काय होऊन राहिलंय. हे एक खूप मोठं अशी गोष्ट आहे. वाटते की मी जस्ट लाईक मी एका वेनी विचार करून राहिलो होतो की आर्टिफॅक्ट एपिसोड या, बट याची बहुत मोठी व्हॅल्यू आहे यार, बहुतच मोठी, ट्रस्ट मी. मला कळून नाही राहिलं मी कशाप्रमाणे एक्सप्लेन करू, बट आय थिंक मला असं वाटतंय की मी माझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी खूप मोठं करणार आहे, जेणेकरून खूप काही चेंज होईल. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये तर ऑब्विसली, बट दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये पण समहाव काही ना काहीतरी चेंज होईल याची कल्पना मला आतापासूनच आहे म्हणा, बट मला शुअरिटी नाही आहे की हे होईल बा. लाईक वन वर्ल्ड वन नेशन, म्हणजे पूर्ण दुनियाला एकत्र करणं. का हे पॉसिबल होऊ शकते या? am I talking to other person who is listening right now at other side? का मी केलं आहे की करून राहिलो आहे, की शायद माझा हाच पर्पज आहे? काही ना काहीतरी तुम्ही असं, म्हणजे समथिंग वेल आय एम आस्किंग. मी तुला सांगून राहिलोय, जे कोणी ऐकत आहे राईट नाव, ओके, आता राईट नाव इथे वाजले आहे, म्हणजे जे तुम्ही ऐकून राहिलाय ना, हे फ्युचर मध्ये आहे. ओके, आय डोंट नो, मी स्वतःला टेस्ट करण्याचा इथं प्रयत्न करून राहिलाय. शायद होऊ शकते का नाही. समजा जर माझ्या लाईफ मध्ये मी जे टार्गेट ठरवले आहे, ओके, का हे समजा जर तुम्ही असं करजाल ना, तर शायद मला असं वाटेल की मग मी खूप कॉन्फिडंट होऊन जाईल यार या, आणि मी माझ्या टार्गेटवर अजून चांगल्याने काम करेल. तर मला रिअलाइज होईल की समथिंग इज हॅपनिंग, म्हणजे मी जे काय करत त्याचं वर्थ आहे. ओके, आय डोंट नो इट इज हॅपनिंग ऑर नॉट, बट एक गोष्ट तुम्ही करू शकता, आणि व्हॉट इज दॅट?
की कसं काय करू शकेल रे? समज जर फ्युचर मधला व्यक्ती पास्ट मध्ये येऊन कसं काही करू शकते? इट वॉज नॉट. इट वॉज डेफिनेटली नॉट. बट सम हो काही ना काहीतरी सम टेक्नॉलॉजी वगैरे त्यांनी काहीतरी म्हणजे तुमच्या साईडनी अदर साईडनी काही ना काहीतरी इन्व्हेंट केली असेल तर तुला म्हणायचं काय? तुला क्लिअर पॉइंट वर या. मी माझ्या लाईफ मध्ये काही टार्गेट सेट केले आहे. ऍक्च्युली लेवल 4 पर्यंत माझे टार्गेट ऑलरेडी सेटअप आहे. हे चेंज होणार नाही. ऑलरेडी आहेच. लेवल 5 अजूनपर्यंत थोडस डामाडोल परिस्थिती आहे, कारण मला अजूनपर्यंत माहित नाही का हे लेवल 5 माझ्या लाईफ मध्ये एक्झिस्ट करते का नाही करत. कारण व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मला असे इगरनेस अजूनपर्यंत फील रिअलाइज नाही झाली. ओके. जर माझ्या लाईफ मध्ये लेवल 5 एक्झिस्ट करते तर मी एक काम सांगतोय, तुम्ही हे करा. बट आय डोंट नो तुम्ही कसे कराल. बट एक ओके, राईट नाव मी वर्धेत आहे, विक्रमशिला वाढत आहे. ओके. समजा जर माझ्या लाईफ मध्ये खरंच हे होत आहे तर आजची तारीख आहे 1 फरवरी 2021. वाजले आता ऑलमोस्ट रात्रीचे 10:43. समजा जर माझ्या लाईफ मध्ये लेवल 5 एक्झिस्ट होत आहे तर 10:45 हलकीशी लाईट जाईल. ओके. 10 सेकंड साठी, आणि त्याच्यानंतर पुन्हा लाईट वापस येऊन जाईल. खूप काही कठीण नाही आहे असं करणं. बट कठीण तर आहे ऑब्विसली, कारण हा जो मेसेज हा फ्युचर मध्ये चाललाय तर ऑब्विसली त्याला समजा जर अशा काही गोष्टी करायच्या असतील तर त्याला पास्ट मध्ये यावं लागेल. तर समजा जर त्यांनी तुमच्या अदर साइडनी काही ना काहीतरी मशीन इन्व्हेंट केली असेल तर ऑब्विसली तुम्ही आल्यानंतर काफी काम इझी आहे. येस. म्हणजे इथे येऊन फक्त स्विच बोर्ड हे करायचं आहे आणि प्लग ऑफ करायचं आहे फॉर 10 सेकंड. म्हणजे मला रिअलाइज होईल की यस, माझ्या लाईफ मध्ये खरंच एक्झिस्ट करते. बट समजा जर असं होत नाही आहे तरीही मी असं नाही की करेल नाही. येस, लेवल 4 पर्यंत माझी लाईफ तर आहेच. लेवल 5 पर्यंत माहित नाही आहे का नाही. येस. बट मी असा विचार करेल की तुमच्या म्हणजे ज्या अदर साइड मध्ये तुम्ही जे ऐकून राहिले आहे ते शायद टाइम मशीन तिथे अवेलेबल नसेल किंवा इन्व्हेंट झाली नसेल. मे बी. या मे इट्स लाईक दॅट. ओ बॉय, इट्स 10:45 आणि अजूनपर्यंत लाईन आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होऊन राहिला? याचा मिनिंग असं आहे की जे कोणी व्यक्ती ऐकून राहिले आहे ते त्यांच्यापाशी टाइम मशीन नावाची अशी काही गोष्ट नाही आहे. ओके. सो झाली असती तर किती भयानक. इट वॉज लाईक दॅट की वाव. म्हणजे मी तर खूप काही गोष्टी मॅनिप्युलेट केल्या असतात मग इथे प्रेझेंट मध्ये राहूनच. पण असं का नाही झालं? व्हाय? लाईन का नाही गेली? समज जर लाईन गेली असती तर काय झालं असतं, तुझ्या मनात एक कॉन्फिडन्स क्रिएट झाला असता आणि तुला असं रिअलाइज झालं असतं की फ्युचर मधून तुला हेल्प भेटते बा. ओके. तर समज जर तू रिलाय राहिला असता फ्युचरवर एव्हरी टाइम. ओके. जे की समज जर तुला तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी करायचं आहे ते तुला स्वतःला करायचं आहे, ना की तुझी फ्युचरची मदत घ्यायची आहे. ओके. ऑब्विसली मी जेव्हा केव्हा हा आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकीन किंवा जे कोणी हे आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकन त्यांची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी राहील की माझ्या पास्टला कोणतीच मदत नाही करायला पाहिजे. म्हणजे राईट नाव मी इथे आहे यांची मदत. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की समजा तुझ्या फ्युचर मधून तू स्वतःला
पास्ट मध्ये येऊन स्वतःची मदत करशील तर काही सेन्स राहणार नाही यार. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तुला ऑलरेडी माहित असेल की संध्याकाळी काय करणार आहे आणि आपल्याला कोणती भाजी आवडते आणि आपण काय बनणार आहोत. नो नो नो, इट वॉज नॉट. येस, वेळ हा नेहमी लिनियर डायरेक्शनने चालतोय आपल्यासाठी तरी. येस, नाही, टाइम इज रिलेटिव्ह ऑब्विसली, बट कसं आहे की जे लोक खूप जास्त ग्रॅव्हिटी फील करतात किंवा जे लोक स्पीड ऑफ लाईटने जातात त्या लोकांसाठी टाइम रिलेटिव्ह असतो. म्हणजे त्यासाठी टाइम कसा कमी जास्त होतो. पण जे नॉर्मल स्पीडने लोक चालतात त्यांच्यासाठी टाइम हे एक प्रकारे लिनियर आहे. तर आपल्यासाठी वेळ ही एक लिनियर गोष्ट आहे. ओके, म्हणजे एक समान चालत आहे आणि हेच फॉलो करायला पाहिजे, राईट? पण हे तू असं काय म्हणलं, वाय? वेल, आज मी एक मूवी बघितला आहे आणि ही मूवी आहे ख्रिस्तोफर नॉलनची मूवी आहे. आणि जेव्हा ख्रिस्तोफर नॉलन अशा प्रकारचे मूवीज बनवते ना, खरंच डोकंच आउट होऊन जाते यार. कशाप्रमाणे बनवते मलाच कळत नाही. बट मला काय जस्ट लाईक इतके कॉम्प्लिकेटेड अंडरस्टँडिंग साठी असते ना की बहुतच जास्त. आय वॉज लाईक अनादर, म्हणजे जेव्हा जेव्हा पण मी याची पिक्चर पाहतो ख्रिस्तोफर नॉलनचे, इट वॉज लाईक दॅट कि ये ऐसा कैसे हो सकता है. यस, इट वॉज लाईक दॅट की हे इमॅजिनेशनची बिलकुल अलग ही दुनिया आहे. इट वॉज म्हणजे सांगू, इन्सेप्शन पाहिल्यानंतरही सेम थिंग हॅपन. त्याच्यानंतर इंटरस्टेलर पाहिलं त्याच्यानंतरही असंच झालं. यस, माझं डोकंच आउट झालं होतं. इंटरस्टेलर पाहिल्यानंतर तर माझं डोकं खरंच आउट झालं होतं, लिटरली. मी रेकॉर्ड पण केलाय ते. मला माहित आहे, ऍक्च्युली मी बघितलं शायद. दुपारच्या वेळेस मी टेरेसवर आलो होतो आणि मी बडबड करून राहिलो इंटरस्टेलर बद्दल. फुल ब्राईट सनलाईट होता आणि त्याच्यामध्ये मी या साऱ्या गोष्टी सांगून राहिलो होतो. ओके, आणि आणि आता ही मूवी टेनेट ही पण खूपच जोरदार आहे यार. यस, माहित नाही टेनेट नंतर आज समोर काय पाहायला भेटते. वेल, कसं आहे की ख्रिस्तोफर नॉलन कधी सिक्वल बनवत नाही. यस, कारण खूप लोक होप लावतात की इव्हन इंटरस्टेलरची पण सिक्वेल बनला पाहिजे किंवा इन्सेप्शनचं पण सिक्वेल बनवलं पाहिजे. खूप लोकांचे रिक्वेस्ट आला, बट त्यांनी काही बनवलं नाही. येस, ऑब्विसली त्याला पण माहित आहे की पेढा हा पहिल्यांदा चांगला लागतो, नंतर बोर लागतो. सो यस, बट ही जे मूवी आहे टेनेट, इट वॉज लाईक रिअली माइंड ब्लोईंग. या, माइंड ब्लोईंग आहे की या, म्हणजे जस्ट लाईक थोडस समजायला कठीण होते. बट आताही मला क्लिअरली कळलेलं नाही आहे, जे की मी फक्त एक पहिल्यांदाच बघितलं आहे. ओके, खूप साऱ्या गोष्टी अजूनपर्यंत क्लिअर व्हायच्या आहे. ओके, म्हणजे मला इंटरस्टेलर केव्हा कळली होती, इंटरस्टेलर बद्दल नाही का, मी पहिल्यांदा फिल्म बघितली. मला थोडस एकदम अमेझिंगचं वाटलं, पण काही फारसं कळलं नाही. बट कसं आहे की त्याच्यानंतर मग मी थोड्या गोष्टी जाणून घेतल्या, युट्यूबवर एक्सप्लेन करला, आणि त्याच्यानंतर मला माहित पडलं की इंटरस्टेलर मध्ये गोष्टी कशा काय झाल्या. ओके, तर टेनेट बद्दल पण थोडीशी रिसर्च करावं लागेल, माहित करून घ्यावं लागेल की हे एक्झॅक्टली होऊन कसं काय राहिलं. वेल, याच्या अगोदर जी इन्सेप्शन मूवी होती, इट वॉज लाईक आउट ऑफ द बॉक्स होती. यस, म्हणजे एकदम वेगळीच कल्पना होती, जे कोणी अशी विचार केली नाही. ओके, इंटरस्टेलर होती ते पण एक प्रकारे आउट ऑफ द बॉक्स. येस, ओके, मग ही टेनेट ही पण एक प्रकारे आउट ऑफ द बॉक्स. येस, वेल, ख्रिस्तोफर नॉलनच्या मूवीमध्ये खूप फारसं ॲनिमेशन किंवा ग्राफिक्स वगैरे राहत नाही. ओके, जे काही ऍक्शन किंवा ब्लास्ट सीन करायचे आहे तो ऍक्च्युअल मध्ये करतोय. ओके, वेल, आपण ख्रिस्तोफर नॉलन बद्दल नाही बोलू आपण. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण या फिल्म बद्दल बोलू की ही फिल्म इतकी कॉम्प्लिकेटेड का आहे.
ओके, तो एखादी व्यक्ती आहे जो डान्स करत आहे. ओके, तर त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. ओके, आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांनी करीब 2 मिनिट 22 सेकंद त्याने डान्स केला. ओके, त्या व्यक्तीने. नंतर मग आपण त्याला रिव्हर्स मोड मध्ये घ्यायचं आणि रिव्हर्स मोड मध्ये बघायचा व्हिडिओ. कसा दिसेल यार तो? हाऊ इज धिस थिंग? कधी बघितलं नाही यार, कारण रिव्हर्स मोड मध्ये ऍक्शन असते, डायलॉग्स किंवा अशा बी रोल सारख्या गोष्टी रिव्हर्स मध्ये इट वॉज खूप अजीबस वाटतं यार. म्हणजे विचार करणे, एक व्यक्ती डान्स करून राहिलाय, त्याची स्टेप्स पूर्ण उलट्या जाऊन राहिलाय, तर इट वॉज रिअली युनिक, नॉट इझी टू अंडरस्टँड. या आज मी थोडं जास्तच जेवण केलं यार. आज सकाळी 3 पोळ्या खाल्ल्या आणि भात खाल्ला. ओके, जे की मला खायला नाही पाहिजे तरी खाल्ले मी. ओके, आणि आता संध्याकाळी मी 3 पोळ्यांनी भात खाल्ला. ओके, वेल, मी टेनेंट बद्दल आता फारसं बोलत नाही, तरी जस्ट लाईक माझं डोकं त्याच्यावर चाललंय वगैरे, कशाप्रमाणे काय, म्हणजे जस्ट लाईक आय वॉज थिंकिंग 2 वे डिरेक्शननी विचार करण्याचा प्रयत्न करत आहे, की अशाप्रमाणे पण काही ना काहीतरी गोष्टी होऊ शकतात का बा. ओके, याच्यामध्ये कसं आहे की एक गोष्ट आहे, म्हणजे अशी आहे, एक्झिस्ट करते का समज असे लोक किंवा अशी लाईफ का एक रिव्हर्स मध्ये होऊन राहिलाय. वेल, आय एम नॉट रिअली शुअर, बिकॉज ऑफ दॅट की टाइम इज रिलेटिव्ह. ओके, एक आहे टाइम आहे लिनियर आहे आणि एक आहे रिलेटिव्ह आहे. लिनियर म्हणजे काय होते की समान. ओके, म्हणजे 1 सेकंद झाला, ज्या 1 सेकंद मध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या 1 सेकंद मध्ये झाल्या. ओके, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला 1 सेकंद लागत आहे आणि नॉर्मल दुनियामध्ये पण ते 1 सेकंद होत आहे. ओके, सो दॅट इज लिनियर मोड. आता रिलेटिव्ह मोड मध्ये काय होते की तुला प्रॉपरली कळत नसेल, मी याला अजून चांगले सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, जे की ऑलरेडी माहित आहे म्हणा. ओके, लिसन. समजा जर मला 1 किलोमीटर धावायचं आहे. ओके, म्हणजे ए पोझिशन पासून बी पोझिशनचे डिस्टन्स आहे ते आहे 1 किलोमीटर. ओके, आणि मला याला कम्प्लीट करण्यासाठी करीब 17 मिनिट लागतात. ओके, जे की माझी नॉर्मल स्पीडनी धावतो म्हणलं ना, तर 17 मिनिट लागतात. ओके, तर मी ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत धावत गेलो 1 किलोमीटर, आणि मी हे जर्नी 17 मिनिटात कव्हर केली. म्हणजे माझ्यासाठी टाइम हा एक लिनियर होता. राईट. आता समजा जर माझ्यासाठी टाइम रिलेटिव्ह आहे, म्हणजे काय? रिलेटिव्ह आहे म्हणजे की कधी कधी टाइम खूप जास्त स्ट्रेच होतो, तर कधी कधी दुसरे टाइम खूप जास्त स्पीड अप होऊन जातो. आता स्ट्रेच म्हणजे काय होते, व्हॉट इज एक्झॅक्टली? आता समजा जर मानून घे की तुझ्या कंडिशन मध्ये रिलेटिव्ह म्हणजे काय होते की लिनियर म्हणजे सेम कर्व. ओके, एक ग्राफ इमॅजिन करा. ग्राफ मध्ये एक सेम लाईन आहे. ओके, जे नाही वरती जात नाही खाली जात, याला म्हणते लिनियर लाईन. आणि एक आहे रिलेटिव्ह लाईन. रिलेटिव्ह लाईन म्हणजे काय आहे की ही एक लाईन आहे, ती वरती पण जाऊ शकते, खाली पण जाऊ शकते. म्हणजे जेव्हा ही जी लाईन आहे ही जेव्हा वरती जाते, म्हणजे तुमच्यासाठी टाइम खूप जास्त स्लो होऊन जातो. सो जर ती लाईन खाली जात असेल तर तुमचा टाइम खूप जास्त फास्ट होऊन जातो. ओके, तर याला म्हणतात लिनियर, सॉरी याला म्हणतात रिलेटिव्ह लाईन. ओके, तर मानून घे की समजा तुझ्यापाशी आता रिलेटिव्ह कंडिशन घे तुझ्यापाशी. ओके, तर याच्यामध्ये आपण सेम कंडिशन घेऊ की याच्यामध्ये आपण
ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत आपल्याला धावायचं आहे, जे की 1 किलोमीटर आहे. आपल्याला लास्ट टाइम याला कव्हर करण्यासाठी 17 मिनिट लागत आहे. ओके. आता आपण तुझी टाइम स्पीड आहे. आता तू कसं आहे की तुझ्या ह्याच्यामध्ये टाइम ही रिलेटिव्ह आहे. ओके. तर तू ही जर्नी आहे ना, 1 किलोमीटर वाली जर्नी, हे तू 17 सेकंड मध्ये कव्हर केली. 17 मिनिट नाही, 17 सेकंड मध्ये कव्हर केली. आता हे झालं कसं? येस, बिकॉज ऑफ दॅट की तुझे ऍक्शन होते ना, म्हणजे जे तू धावत होता ते खूप जास्त स्पीडने धावून राहिला होता. बट तुला तर रिअलाइज नाही झालं, कारण तू तर बिलकुल नॉर्मल स्पीडने धावत होता. ऍक्च्युली काय होतंय की तुझ्यासाठी वेळ हा करीब जे 17 मिनिट लागतो ना, त्याला पूर्ण 17 सेकंड मध्ये कन्वर्ट केला. म्हणजे म्हणजे की म्हणजे असं आहे की टाइम तुझ्यासाठी खूप जास्त स्लो झाला, बहुतच जास्त स्लो. या म्हणजे जे काम तुला करायसाठी तुला 17 मिनिट लागत होते, ते काम तुला फक्त 17 सेकंड मध्ये होऊन राहिला होता. तर विचार कर की तुझ्यासाठी टाइम बहुत ही जास्त स्लो चालत होता. ओके. याला म्हणते रिलेटिव्ह. ओके. आता समज जर तुझ्यासाठी टाइम खूप जास्त स्ट्रेच होत असेल, म्हणजे खूप जास्त खिचत असेल, तर मग काय? तर मग काय होते की तुला समज जर 1 किलोमीटर ते 2 ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत जासाठी तुला 17 घंटे लागत आहे. ओके. आता 17 घंटे म्हणजे काय होत आहे की तुझ्यासाठी वेळ खूप जास्त फास्टली जाऊन राहिला, म्हणजे तू खूप जास्त स्लो चालत आहे. सिम्पलचं एक्झाम्पल आहे, ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत जासाठी तुला, म्हणजे 1 किलोमीटरचा रस्ता कव्हर करण्यासाठी तुला 17 मिनिट लागत आहे. राईट. म्हणजे तुझी स्पीड आहे करीब 17 किलोमीटर, सॉरी सॉरी तुझी जी स्पीड आहे ती, आपण थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल घेतला, आपण थोडं इझी वालं कॉम्प्लिकेटेड घेऊ आपण. ओके. सिम्पल एक्झाम्पल आहे. या जेव्हा तू रिलेटिव्ह स्पीड मध्ये जातो, तुझी रिलेटिव्ह मध्ये जाते, तेव्हा स्पीड कळलं ना तुला. धाड एकच एक रिपीट करण्यामागे हे होते. तर तुला म्हणण्याचा उद्देश काय? या ठीक आहे, मला हा पॉइंट कळला की रिलेटिव्ह मध्ये टाइम कमी होतो किंवा जास्त होतो, राईट. बट रिव्हर्स तर नाही होत ना. नाही, रिव्हर्स नाही होणार. यस, एक टाइमचा वेळ थांबून जाईल लागेच तर. या म्हणजे तुझ्यासाठी गोष्टी बिलकुल थांबून जाईल, बट कधी रिव्हर्स नाही होतील. या कारण समज जर गोष्टी रिव्हर्स व्हायला लागल्या ना, तर खूप सारे लॉज ब्रेक होऊन जातील. जे युनिव्हर्सल लॉज आहे ना, ते ब्रेक होऊन जातील. आता व्हॉट इज द युनिव्हर्सल लॉ? समजा जर मी, हे भिंत आहे, या भिंतीला मी धक्का मारण्याचा प्रयत्न करतो, बट मीच मागे जाऊन राहिलो आहे. वाय? कारण हे भिंत आहे, हे खूप रिजिड आहे. ओके. आणि फिक्स आहे. ओके. मी याच्यावर एक ऍक्शन देऊन राहिलोय, बट हे भिंत मला रिॲक्शन देऊन राहिली आहे. ओके. आता हे प्रॉपरली न समजणार का नाही. ओके. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. आपल्यापाशी हा एक दगड आहे. ओके. समज जर मी याला असा पुश केला, तर हा दगड समोर जाईल ना. या ऑब्विसली. समजा जर मी याला पुशच नाही केला, तर का हा दगड समोर जाईल? नाही जाणार ना. इट वॉज डेफिनेटली नॉट. या दगडला समोर जाण्यासाठी याला काही ना काहीतरी ऍक्शनची गरज आहे ना. या तेव्हाच तो समोर जाईल. समजा जर याला आपण ऍक्शनच नाही देऊ, तर हा समोर कसा काय जाईल? कळलं तुम्हाला? तर टेनेट मध्ये काय सांगितलं गेलं आहे
की रिव्हर्स मध्ये गोष्टी एकदम उलट्या होतात. ओके. बट त्यांचं जी डायरेक्शन असते ते यांच्या कंट्रोलमध्ये असते. बट इट वॉज, मला स्टील कळलं नाही की हे कशाप्रमाणे होते, कारण रिव्हर्स वाला फंडा कधी होत नाही यार. या म्हणजे युनिव्हर्सच्या ह्याच्यामध्ये रिव्हर्स वाला समथिंग कधीच असं होत नाही. टाइम कधी एक प्रकारे लिनियर राहतो किंवा रिलेटिव्ह राहतो, बट रिव्हर्स नाही राहत कधीच. या कारण गोष्टी झालेल्या होऊन जातात किंवा थोडा स्लो होतात. ओके. किंवा फास्ट होतात, बट रिव्हर्स ना होत. ही वॉज नॉट. या जर आपण गोष्टी रिव्हर्स होत असेल तर एक प्रकारे काय होईल की लॉज ब्रेक होईल ऑब्विसली. आणि त्यानंतर आय डोंट नो यार. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की असं शायद होऊ शकते का नाही होऊ शकत, मलाही फारसं माहित नाही. कारण अजूनपर्यंत मी पण अजूनपर्यंत युनिव्हर्सला आणि त्यांच्या एक्सपान्शन्सला अजूनपर्यंत प्रॉपरली बघितलं नाही. येस. कारण आपण समजा जर मोठ्या स्केलनी विचार करतो म्हणलं ना तर सम हाऊ पॉसिबल आहे. येस. kind of like really complicated. Whatever. आज काय झालं आज या सांगण्याचं बद्दल असं म्हणलं की आज सकाळी उठलो, मी कामाला लागलो. येस. मी माझे जे टार्गेट्स आहेत, जे आजचे टार्गेट आहे ते कम्प्लीट केले. 2 ट्रिप मी कम्प्लीट केल्या. त्याच्यानंतर मी शायद दुपारी 2 वाजेपर्यंत काम केलं आणि 2च्या नंतर मी इंग्लिश सेशन केला 1 घंट्याचा, सॉरी अर्ध्या घंट्याचा. आणि त्याच्यानंतर मी थोडासा टाइमपासच केला. या संध्याकाळी खेळायला गेलो आणि मग मला कसं ते टेनेट मूवी ऑलरेडी आला होता, मला युट्यूबवर त्याचं एक्सप्लेनेशन दिसलं. मग मला असं वाटलं की आला असं म्हणलं नेटवर, टॉरंटवर. तर मी सर्च केलं, मला भेटलं, ते डाउनलोड केलंय आणि खेळून आल्यानंतर मग मी टेनेटच पाहत बसलो. तर याच्यामध्ये माझा पूर्ण टाइम बरबाद झाला. बरबाद नाही झाला असं म्हणता येईल, बट एक युनिक असा एक्सपिरियन्स भेटला मला, जो की काफी अनअंडरस्टँडेबल आहे. ख्रिस्तोफर नॉलनची मूवीज मध्ये नेहमी असंच होतं यार. या म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण दारू पिल्यानंतर आपल्याला कसं एकदम वेगळं वेगळं दिसायला लागते, सेम ख्रिस्तोफर नॉलनची मूवीज. यस, इट वॉज लाईक दॅट. दारू का नशा ही है वो. या जे लोक खूप जास्त मूवी ऍडिक्ट आहे ना, त्या लोकांसाठी तर हे मूवी बापरे बहुतच जबरदस्त आहे. अजून काय फारसत काय आहे ना सांगण्यालायक. ओके. राईट ना मी या टेनेट बद्दलच विचार करून राहिलोय, तर मला सगळे टेनेटच दिसून राहिलाय वगैरे वगैरे. सो आय एम काइंड ऑफ टायर्ड टू. यस, थकलो पण आहे, मला खूप जास्त झोप लागली आहे, बट मी खूप जास्त खाल्लं पण आहे. मुतायचं आहे, मुतून घेतो मी. आता वाजले ऑलमोस्ट 11 वाजले आहे. लॉक लावून देतो. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 2167. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.